नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तर मी गावी आलोय, माझ्या मामाच्या गावी। तर इथे माझे मम्मीचे आई पप्पा असतात, बाबा असतात, त्यांच्यासोबत मी दिवाळी साजरी करण्यासाठी गावी आलेलो आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, माझ्या मागे चिकूचं झाड आहे, इकडे असा परिसर आहे सर्व तुम्ही पाहू शकता। हे मागे मंदिर आहे, ही गाडी, हे घर, हे आजी बाबा दोघे एकटेच राहतात। त्यांच्यासोबत मी दिवाळी साजरी करण्यासाठी गावी आलेलो आहे। चला तर त्यांना आपण भेटूया। तर हे माझी आजी आहे, हे बाबा आहेत। तर लहानपणापासून मी इथे भरपूर दिवस राहिलेलो आहे, तर ते पण तुम्हाला शुभेच्छा देतील सर्वांना। नमस्कार, तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला सर्व कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा। हा, तर बाबा आमचे पहिल्यापासून खूप मेहनत केलेली आहे, शेतीत काम केलेलं आहे। त्यांचं वय आता 80च्या वरती आहे। किती आहे बाबा वय? 77 वय आहे त्यांचं। 80 मी चुकून 80 बोललो, 77 आहे। आजी पण माझी वयस्कर आहे, दोघे एकटेच राहतात इथे, म्हणून मी दिवाळीसाठी इकडे आलेलो आहे। तरी आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आता मी मंदिरचा परिसर दाखवतो। हे मंदिर आहे अंगणामध्ये, हे आई तुळजाभवानीचं मंदिर आहे। तर हेच मंदिर आणि हे आईच आजी बाबांचं रक्षण करते, त्यांना सांभाळून घेते, असा माझा समज आहे। हे मंदिर आहे, असं मूर्त्या आहेत अशा। तर आपण हे मंदिर पाहिलं, आता टेरेसवर जाऊया। टेरेसवरून बघूया कसं दिसतं सर्व परिसर। तर हे टेरेसवर आलोय आपण, टेरेसवरून आता दाखवतो कसं दिसतं सर्व। टेरेसवरून असा परिसर दिसतो सर्व, चारी बाजूनी। हे डोंगर दिसतात बघा, लांब लांब असे। हे जे गाव आहे डिस्कळ म्हणून गाव आहे, पांढरवाडी गाव आहे, सॉरी।
पांडरवाडी म्हणून गाव आहे, डिस्कळवरून यावं लागतं. आपण सातारा जिल्ह्यामध्ये जर आलात तर सातारवरून आपण पुसेगाव मार्गे जर आलात, पुसेगाववरून आपण एक टर्न घेतला की फलटणला जो रोड गेला आहे त्या रोडला डिस्कळ म्हणून आहे आणि डिस्कळमधून आपल्याला या गावात यावं लागतं. पांडरवाडी म्हणून गाव आहे. तर असं परिसर आहे सर्व. माझ्या आजी आजोबांचं हे घर आहे. मी लहानपणापासून इथे येत आलेलो आहे. खूप आठवणी आहेत माझ्या या गावाशी, या घराशी, आजी बाबांशी. तरी पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना ही दीपावली शुभ जावो, चांगले सर्वांना आरोग्य लाभो, हीच प्रार्थना. हॅपी दिवाळी. बाबा दूध घेऊन आलेले आहेत. बाबा दूध आणलं? हो. कुठलं? म्हशीचं आहे की गाईचं आहे? म्हशीचं आहे. म्हशीचं आहे का? चालेल. किती लिटर आणलंय? अर्धा लिटर. चालेल चालेल.